खडूस बिझनेसमॅन भाग 24. ती रणवीरच्या छातीवर डोक्यात येऊन सुद्धा हरपून पडली तेव्हा तो खूप घाबरला. निधी असे म्हणत रणवीरने तिला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे त्याच्या खांद्यावर विसावली होती. त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला खाली पडण्यापासून वाचवले आणि घट्ट पकडून ठेवले. अरे देवा, हिने मला नक्कीच विक्रांत समजली असणार. हिची लहान बुद्धी कधी मोठी होणार कोण जाणे. जर हिने एक वेळ डोके वर करून पाहिले असते तर हिचं सगळं गैरसमज दूर झाला असता. पण ही उगाचच सगळ्यांना टेन्शन देत असते असा विचार रणवीरच्या मनात आला. तिला अशी शुद्ध हरपलेल्या अवस्थेत पाहून जयदेव देखील प्रचंड घाबरले आणि धावतच तिच्या जवळ आले. रणवीर, काय झाले माझ्या निधीला? जयदेव यांनी अत्यंत चिंतेने विचारले. मला काहीच माहीत नाही. बहुतेक तिला खूप थकवा आला असावा. असे म्हणत रणवीरने तिला आपल्या हातांवर उचलून घेतले आणि तो थेट रूमच्या दिशेने निघाला. त्याच्या घरचे सगळे लोक देखील काळजीपोटी त्याच्या मागे मागे तिथपर्यंत आले. रणवीरने तिला बेडवर शांतपणे झोपवले आणि तो तिच्या शेजारीच बसला. निधी, डोळे उघड ना, असे म्हणत रणवीरने हळूच तिच्या गालावर हात फिरवला. पण तिच्याकडून कोणतेही हालचाल झाली नाही. तेव्हा त्याची चिंता आणखी वाढली. काही वेळाने जेव्हा निधीला शुद्ध आली तेव्हा ती एका शांत रूममध्ये बेडवर झोपलेली होती. कोणीतरी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असल्याचे तिला जाणवले. तिने डोळे उघडून पाहिले तर शेजारीच रणवीर बसलेला होता. त्याच्यासोबतच त्याचे संपूर्ण फॅमिली आणि तिचे पप्पा जयदेव देखील तिथेच उभे होते. विक्रांत कुठे आहे? माझे लग्न त्याच्यासोबत होणार होते ना? माझ्यासोबत राहण्याचा हक्क फक्त त्याचाच होता ना? असे म्हणत निधी स्वतःचे कपाळ चोळत बेडवर उठून बसली. तिच्या गळ्यात डोकावणारे मंगळसूत्र पाहताच तिचे डोळे पुन्हा एकदा पाण्याने भरून आले. अखेर माझे लग्न झालेच. माझे प्रेम माझ्या हातातून निसटून गेले. या सगळ्याला कारणीभूत फक्त हा रणवीर आहे. ह्याने माझे पूर्ण आयुष्य दुःखाच्या काईत लोटून दिले. आता मी काय करू? माझ्यासोबत असे का घडले? माझ्याकडून हे सहन होणे शक्य नाही. रणवीर, मी दुसऱ्या कुणालाही माझ्या पती म्हणून स्वीकारू शकत नाही, असं विचार निधीच्या मनात आला. तिने गळ्यातील मंगळसूत्र स्वतःच्या मुठीत घट्ट पकडले आणि ती रडू लागली. निधी, काय झाले? असे विचारत जेव्हा रणवीर काळजीपोटी तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने प्रचंड रागाने त्याला मागे ढकलले. मला हात लावू नकोस. तू माणूस नाहीस तर एक क्रूर प्राणी आहेस. दुसऱ्यांच्या भावनांची किंमत न करणारा नीच माणूस आहेस तू. आता माझे लग्न झाले आहे ना? आता तरी तुझ्या मनाला शांती मिळाली का? अजूनही तू माझ्या समोर का उभा आहेस? जोपर्यंत माझा हा श्वास चालू आहे तोपर्यंत मला तुझे तोंड बघण्याची देखील इच्छा नाही. पुन्हा कधीही माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस. गेट आउट. असे म्हणत ती मोठ्याने ओरडली. तिथे उपस्थित असलेले सगळेजण एकमेकांकडे पाहतच राहिले. पप्पा, प्लीज ह्याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. माझ्या प्रेमाचं विश्वासघात करणारा माणूस आहे हा. ह्याचे तोंड पाहिले तरी माझ्या अंगाची आग होते. पप्पा, प्लीज ह्याला घरातून बाहेर काढा. असे म्हणत ती रडत रडत पप्पांना विनवणी करू लागली. निधी, स्वतःला थोडी सावर. काय झाले आहे म्हणून तू अशी रडत आहेस? ज्याच्यावर तू मनापासून प्रेम केलेस शेवटी त्याच्याशीच तुझे लग्न झाले आहे ना? मग आता नक्की काय समस्या आहे? जयदेव हिने गोंधळून जात तिला विचारले. मी कुणावर प्रेम करत होते ते मी कधी सांगितले होते का? आता जे काही झाले ते झाले. आता काहीही बदलणे शक्य नाही. मी विक्रांत सोबत जसे होईल तसे माझे आयुष्य जगून घेईन. पण ह्या विश्वासघातकी माणसाला मात्र इथून बाहेर काढा. असे म्हणत निधीने स्वतःचे तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतले आणि ती रडू लागली. निधी, तू हे काय बोलत आहेस? तू नक्की कुणावर प्रेम केले होतेस आणि तुझे लग्न कुणाशी झाले आहे? जयदेव यांनी गोंधळून पुन्हा एकदा
तिला विचारले, पप्पा प्लीज आता ह्या विषयावर कोणीही काहीही बोलू नका. कृपया तुम्ही सगळेजण इथून बाहेर जा, असे मोठ्याने वरडत तिने आपले डोके दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले. पण निधी, असे म्हणत पप्पा काहीतरी सांगण्यासाठी पुढे सरसावले. तितक्यात रणवीरने मध्ये पडत त्यांना थांबवले. सर, काय झाले आहे ते मी तिला समजावून सांगतो. तुमच्या मुलीला उगाच वरडून स्वतःचा गळा सुजवून घेण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. हिच्याकडे शांतपणे बोलण्याची बुद्धीच नाही. ह्याच घाई गडबडीच्या आणि रागिष्ट स्वभावामुळे ही स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायला निघाली होती. ह्या महाराणीने अजून डोके वर करून नवरदेव कोण आहे हे पाहिलेले देखील नाही. हिच्या गळ्यात जेने मंगळसूत्र बांधले आहे तो विक्रांत आहे असे तिला वाटत आहे, म्हणूनच ही अशी वागत आहे. रणवीर शांतपणे म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून निधीने प्रचंड आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. हा माणूस नक्की काय बोलत आहे? याचा अर्थ माझ्या गळ्यात ज्याने मंगळसूत्र बांधले आहे तो विक्रांत नाही? माझ्या हृदयाचे ठोके आता 100च्या गतीने धावू लागले आहेत. हा आनंद आहे की भीती? मला काहीच समजत नाहीये, असा विचार निधीच्या मनात आला. पप्पा, हा नक्की काय बोलत आहे? माझे लग्न नक्की कुणासोबत झाले आहे? असे म्हणत तिने गोंधळलेल्या नजरेने जयदेव यांच्याकडे पाहिले. तिच्याकडे पाहत जयदेव बोलू लागले. हो निधी, तो जे सांगत आहे ते अगदी खरे आहे. तुझे लग्न रणवीर सोबत झाले आहे. तुमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल रणवीरने मला सर्व काही सांगितले आहे. मला आता तुमच्या प्रेमसंबंधाची संपूर्ण माहिती मिळाली आहे. पण तू इतके दिवस ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवलीस? तुझ्या ह्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. पण रणवीरने मला वेळी सर्व काही सांगितले म्हणून खूप चांगले झाले. जयदेव सुटकेचा श्वास टाकत म्हणाले. त्यांचे ते शब्द ऐकून निधी अजूनही प्रचंड आश्चर्याच्या धक्क्यातून बाहेर येऊ शकले नव्हते. माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा माणूस रणवीर आहे? मी आता ह्या रणवीरची पत्नी झाली आहे? गळ्यातील त्या मंगळसूत्राला आपल्या हातात घट्ट पकडत असताना निधीचे डोळे पाण्याने भरून आले. या अचानक घडलेल्या प्रकारावर नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हेच तिला सुचेनासे झाले. तिने गोंधळलेल्या नजरेने रणवीरकडे पाहिले. त्यावर रणवीरने होकारार्थी आपले मान डोलावले. माझे लग्न रणवीर सोबत झाले आहे हे खरे असले तरी मग विक्रांत कुठे आहे? तो कुठे गेला? त्याला नक्की काय झाले? तो ह्या लग्नाला कसं काय तयार झाला? एकामागून एक अनेक प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालू लागले आहेत. जर मी ह्याच्याशी लग्न केले आहे तर मग हा विक्रांतवर अन्याय केल्यासारखे होणार नाही का? असं विचार निधीच्या मनात आला. ती कमालीचे अस्वस्थ झाले. प्लीज तुम्ही सगळेजण काही वेळासाठी इथून बाहेर जा. मला रणवीर सोबत एकट्यात बोलायचे आहे, निधी शांत पण ठाम आवाजात म्हणाली. तिचे ते बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळ्यांनी आपल्या भुवया उंचावून रणवीरकडे पाहिले. तुम्ही सगळे बाहेर जा, असे म्हणत रणवीरने तिच्या शब्दाला मान दिला आणि त्याचा होकार मिळताच खोलीतील सर्व लोक शांतपणे तिथून बाहेर निघून गेले. तू स्वतःला नक्की काय समजतोस? कुणाला विचारून तू माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बांधलेस? मी तुझ्या इतकी जवळ आले होते आणि रडत रडत तुझ्या छातीवर डोके ठेवले होते, तरीही तुला माझी अजिबात दया आली नाही का? तेव्हा तुला मी नको होते ना? मग आत्ता नक्की काय झाले? आत्ता माझ्या पप्पांच्या संपत्तीवर तुझा डोळा आहे का? निधीने रागाने विचारले. संपत्तीसाठी? तुझे हे बोलणे खूप अति झाले आहे. कुणाला हवी आहे तुझ्या पप्पांची संपत्ती? तुझ्या डोळ्यात मी कसा दिसतो? हो, तू म्हणालीस म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र बांधले, पण त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत लग्न करण्यासाठी तू इतकी का धडपडत होतीस? शुद्ध हरपून खाली पडण्यापर्यंत तू स्वतःची अवस्था का करून घेतली होतीस? आत्ता अशी वेड्यासारखी का वागत आहेस? तुझे हे नाटक माझ्यासमोर करू नकोस निधी.
आता तू माझी पत्नी झाली आहेस आणि शांतपणे माझ्या घरी चाल, रणवीर थोडे स्पष्टपणे म्हणाला. हो, मला खूप जास्त त्रास झाला आहे, हे सत्य आहे. कारण मी तुझ्यासारख्या एका चुकीच्या माणसावर प्रेम केले होते. पण तुला तर मी नको होते ना. तूच मला रिजेक्ट केले होतेस ना. मग आता पुन्हा माझ्याशी लग्न का केलेस? निधीने प्रचंड रागाने त्याला जाब विचारला. गप्प बस निधी, मला जास्त राग आणू नकोस. नको त्या अटी आणि शर्ती समोर ठेवून मला सोडून जाणारी तूच होतीस, मी नाही. बाय द वे, आय स्टील लव्ह यू. माझ्या भावनांची केळ केळून तू मला वेडे ठरवले आहेस. मी तुझा विश्वासघात केला की काय? मी तुला वाऱ्यावर सोडून दिले होते का? मी तर तुझ्याकडे माझ्या प्रेमाची भीक मागत होतो आणि माझ्यासोबत राहण्याची विनवणी करत होतो. तो काय माझा गुन्हा होता का? तुला माझ्यावर अजिबात प्रेम नव्हते का? होते ना? मग तू त्या अटी सोडून माझ्याजवळ का आली नाहीस? जर मी आज तुझ्याशी लग्न केले नसते तर तुझी काय अवस्था झाली असती, हे काही वेळापूर्वीच आपण सगळ्यांनी मिळून थेट पाहिले आहे. एवढे सगळे होऊनही तू अजून स्वतःचीच बाजू कशी काय बरोबर सांगू शकतेस? रणवीरने एका दमात तिची चूक तिच्या डोळ्यांसमोर आणून ठेवली. हा माणूस मला उलट प्रश्न विचारून चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या भावनांचा विचार करण्याऐवजी हा फक्त स्वतःचाच विचार करत आहे, असा विचार निधीच्या मनात आला. ती अस्वस्थ होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. नेहमी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःमध्ये असलेल्या चुका शोधून बघ, रणवीर शांतपणे म्हणाला. तू एक स्वार्थी आणि पैशाचा भुकेला माणूस आहेस, म्हणूनच मी तुला सोडून आले होते. मी विक्रांतसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण तू आता हे काय केलेस? माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र कसे काय बांधलेस? निधीने विचारले. तिच्या ह्या बोलण्यामुळे रणवीरचा राग क्षणोक्षणी आणखी वाढत चालला होता. हो, मी स्वार्थी आहे, पैशाचा भुकेला आहे, पण तो तुझा विक्रांत खूप सज्जन माणूस आहे ना. तू त्याच्या आशा जगण्यावर. नीट ऐकून घे, त्याने तुझ्याशी लग्न करायला होकार दिला तो तुझ्यावरच्या प्रेमापोटी नव्हता, तर तुझ्या पप्पांच्या मालमत्तेसाठी होता. माझे बोलणे खोटे वाटत असेल तर आत्ताच जाऊन तुझ्या पप्पांना विचार. ते सत्य समजल्यामुळेच त्यांनी स्वतः या लग्नाला संमती दिली आहे. इथे कोणीही कोणाचा गैरफायदा घेत नाहीये. तो केवळ मुखवटा घालून फिरणारा एक मोठा धोकेबाज माणूस आहे. हो, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे मी कधीच बोललो नाही, कारण खोटे बोलणे मला अजिबात आवडत नाही. मला तुझे प्रेम अगदी प्रामाणिकपणे मिळवायचे होते, म्हणूनच मी नेहमी सत्य बोललो. मी तुझ्या त्या विक्रांतसारखे खोटे नाटक केले नाही. माझ्यासाठी पैशांपेक्षा आणि मालमत्तेपेक्षा तू सर्वात महत्त्वाची आहेस. फक्त एक खोटे बोलून आणि तुझा विश्वास जिंकून तुझ्याशी लग्न करून सगळ्यांच्या समोर खेळ संपवायचं असा विचार मी कधीच केला नाही. जर मी माझे शब्द फिरवले असते तर आज काय परिस्थिती झाली असती ह्याचा जरा विचार करून बघ. जेव्हा तू त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होतेस, मग गुपचूप त्याच्यासोबत राहणे सोडून मला शॉपिंगसाठी का बोलावत होतीस? नसे ठेवून माझ्याशी भांडण कशासाठी करत होतीस? आपले लग्न आधीच झाले आहे ह्याची तुला जाणीव नव्हती का? जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा एखाद्या कॅसेटसारख्या का विचारत होतीस? आता उगाच नवीन कारण्या रचू नकोस. रणवीरने रागाने सर्व सत्य तिच्या समोर मांडले. त्याचे ते शब्द ऐकून निधी पूर्णपणे सुन्न झाले. तिची नजर एका जागी खेळली. हा माणूस जे काही बोलत आहे त्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये. तो विक्रांत माझ्याशी केवळ मालमत्तेसाठी लग्न करायला तयार झाला होता. त्याचे माझ्यावर अजिबात प्रेम नव्हते का? ते सत्य समजताच निधीच्या जखमेवर जणू कोणीतरी मीठ चोळल्यासारखे झाले. तिच्या डोळ्यातून पाण्याचे प्रवाह वाहू लागले. तिने लगेच आपले डोळे पुसले आणि ते म्हणाले, तू माझ्याशी लग्न तर केलेस, पण अगदी शेवटपर्यंत तुला माझ्यापेक्षा तो पैसाच महत्त्वाचा वाटत होता. तुझ्यावर विश्वास ठेवून मी कशी काय तुझ्यासोबत येऊ? जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही असे मी कधीच म्हटले नव्हते रणवीर, पण पैसा सर्व काही आहे असेही
मी कधी म्हटले नाही. मी तुझ्या आयुष्यात आल्यानंतर तुझ्यामध्ये नक्की काय बदल झाला आहे? तुला पैशापेक्षा नाती महत्वाची आहेत असे वाटले का? छे, मुळीच नाही. बरं ठीक आहे, तू कुणालाही कितीही पैसा दान करत सुटू नकोस. माझ्या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर दे. तू कमावलेला एक एक रुपया काय कायदेशीर मार्गाने मिळवला आहेस का? गरिबांच्या जागा फसवणुकीने स्वतःच्या नावावर करून तिथे कंपनी उभी करायला निघाला आहेस ना? ती काही तुझी पैसे कमावण्याची पद्धत आहे का? अजून किती लोकांना तू अशा प्रकारे फसवून स्वतःचा फायदा करून घेतला आहेस? उद्या जर कोणी येऊन मला पैशासाठी विकत घेण्याचा प्रयत्न केला तर तू मला पैशासाठी विकणार नाहीस याची काय खात्री आहे? तिचे हे बोलणे संपत आले नाही तोच रणवीरने तिच्या गालावर जोरदार चपराक मारली. माझ्या स्वतःच्या पप्पांनी सुद्धा आजपर्यंत कधी माझ्यावर हात उचलला नाही. हा माणूस इतका क्रूर कसं काय वागू शकतो? असा विचार निधीच्या मनात आला. तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतःच्या घाल धरून ती तिथे स्तब्ध उभी राहिली. नंतर रणवीर स्वतःचे कपाळ हाताने दाबून घेत अस्वस्थ झाला. हे बघ निधी, तुला मारण्याचा माझा कोणतेही हेतू नव्हता, पण तू माझ्या संयमाची परीक्षा का घेते आहेस? आपले आता लग्न झाले आहे. सर्व काही विसरून आपण आनंदाने एकत्र राहूया. मी तुला अगदी एखाद्या क्वीन सारखे जपून ठेवीन. पण पुन्हा कधी माझ्या दातृत्वावर आणि पैशावर प्रश्न उपस्थित करू नकोस. भास्कर, आता तू माझ्यावर किती प्रेम करतेस हे मला आज नीट समजले आहे. पैशाच्या विषयावरून प्रेमाची भाषा करणाऱ्या माणसाने अखेर माझ्यावर हात उचललास. माझ्यावर हात उचलणाऱ्या तुझ्यापेक्षा तर पैशासाठी का होईना पण माझ्याशी लग्न करायला तयार झालेला तो विक्रांत कितीतरी पट्टीने चांगला होता. असे म्हणताना निधीचा आवाज दुःखाने थरथरत होता. तिचे ते बोलणे ऐकून रणवीरचा राग अगदी टोकाला पोचला. ओ हो, असे आहे का? तुला माझ्यापेक्षा तोच जास्त चांगला वाटतो का? तुला हे लग्न मान्य नाही ना? मग काढते मंगळसूत्र. तू त्याच्यासोबतच चालती हो. त्याच्याकडूनच पुन्हा गळ्यात मंगळसूत्र बांधून घे. आजच्या नंतर मी कधीही तुझे तोंड पाहणार नाही आणि तुझ्या समोर देखील येणार नाही. देते मंगळसूत्र काढून, असे रागाने जोरात ओरडत रणवीरने तिच्या गळ्यातील मंगळसूत्राला थेट हात घातला आणि ते ओढण्याचा प्रयत्न केला. तिने जेव्हा रणवीरला तिच्या मंगळसूत्राला हात लावताना पाहिले तेव्हा ती प्रचंड घाबरली. इतके दिवस ती माझ्या समोर त्या विक्रांतचे किती गुणगान गात होती तेव्हा मी शांत राहिलो. पण आज त्याचे खरे रूप समोर आल्यानंतरही ती जर त्याचीच बाजू घेऊन बोलणार असेल तर मला राग येणार नाही का, असं विचार करत रणवीर मनातल्या मनात जळपळत होता. तिने मंगळसूत्र वडणारा त्याचा हात स्वतःच्या हाताने घट्ट पकडला. हात काढ तुझा, असे म्हणत निधी जोरात ओरडली. का सोडू? तूच म्हणालीस ना की माझ्यापेक्षा तोच तुझ्यासाठी चांगला आहे. मग जा आणि त्याच्याशीच लग्न करून संसार कर. मी बांधलेले हे मंगळसूत्र मी स्वतःच काढून फेकून देतो, असे म्हणत रणवीरने आपली पकड आणखी घट्ट केली. त्याचा तो अवतार पाहून तिने रागा स्वतःचा हात मागे घेतला. तिच्या डोळ्यात आता भीतीऐवजी प्रचंड राग आणि संताप दिसत होता. तुला हवे तेव्हा तू हे मंगळसूत्र बांधणार आणि नको असेल तेव्हा काढून फेकून देणार? काय समजतोस तू ह्या मंगळसूत्राला? पुन्हा जर माझ्या मंगळसूत्राला हात लावण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझे हात कापून टाकेन. माझ्यापासून दूर राहा, असे निधी मोठ्याने वरडली. तिचे ते रूप पाहून रणवीर प्रचंड आश्चर्याने तिथेच स्तब्ध उभा राहिला. अचानक हिचा स्वभाव असं कसं काय बदलला, असा विचार रणवीरच्या मनात आला. मी जर तुला नको आहे तर मग माझे हे मंगळसूत्र कशाला हवे आहे तुला? तुला हे लग्न मान्य नाही ना? मी सुद्धा तुला नको आहे ना? मग दे ते मंगळसूत्र काढून, असे म्हणत रणवीरने पुन्हा एकदा तिच्या हात पकडण्याचा प्रयत्न केला. ती लगेच 2 पावले मागे सरकली. एकदा सांगितलेले तुम्हाला समजत नाही का? माझ्यापासून दूर राहा. माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बांधण्यापूर्वी तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करायला हवा होता.
आधी स्वतःच्या मर्जीने सगळे करायचे आणि आता इथे येऊन नाटक करायचे काय, असे म्हणत निधीने प्रचंड रागाने त्याच्याकडे पाहिले. आता माझा संयम सुटत चालला आहे. मी नक्की काय गुन्हा केला आहे म्हणून ही माझ्यावर इतकी वरडत आहे. त्या कपटी लांडग्यासोबत हिचे लग्न लावून देऊन हिचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायला हवे होते का, असं विचार करत रणवीर मनातल्या मनात जळपळत होता. मंगळसूत्र देणार नाही असे म्हणतेस आणि लग्न देखील मोडायचे नाही असे म्हणतेस. मग नक्की तुझी समस्या काय आहे ते एकदा तोंड उघडून सांगशील का? तुला नक्की काय हवे आहे माझ्याकडून? तुला माझ्यापासून सुटका हवी आहे का? तुला डिवोर्स हवा आहे का? ठीक आहे, मी तुझ्या तोंडावर डिवोर्स कागद फेकून मारतो. तुझ्यासारख्या विचित्र आणि हट्टी मुलीसोबत आयुष्य घालवण्याची मला अजिबात गरज नाही. मी तुझ्यासमोर खूप वेळा नमते घेतले आहे, पण आता माझ्याकडून तुझी ही नाटक सहन होणार नाहीत. प्रत्येक वेळी तू सांगशील तसेच मी वागले पाहिजे का? आजपासून तू पूर्णपणे मुक्त आहेस. माझ्यासोबत संसार करायची तुझी इच्छा नसेल तर तू आत्ताच्या आत्ता इथून जाऊ शकतेस. तुला जो आवडत असेल तू त्याच्याशीच लग्न कर. मी ज्या मुलीवर प्रेम केले ती आतून खूप वेदनेत आहे आणि संकटात आहे असे समजून मी स्वतःच कितीतरी युक्त्या लढल्या. तुला वाचवण्यासाठी मी स्वतःहून पुढे आलो, पण आज मला स्वतःलाच चपलेने मारून घ्यावेसे वाटत आहे. पुन्हा जर तू मला पैशाचं हव्यास असलेला माणूस ठरवण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा हा माझं पूर्णपणे उतरून टाकेन. तू स्वतःला कोणी मिस इंडिया समजतेस का? तुझ्यासारख्या शेकडो मुली मला सहज मिळतील, असे रागाने एका धमात बोलून रणवीरने तिथून काढता पाय घेतला. आता त्याला तिचे तोंड पाहण्याची देखील इच्छा नव्हती. तो तरातरा खोली बाहेर निघून गेला. बाहेर उभे असलेले सर्वजण प्रचंड चिंतेने त्यांची वाट पाहत थांबले होते. रणवीर, काय झाले? तुम्ही दोघे इतक्या मोठ्याने का भांडत आहात? जयदेव हिने काळजीने विचारले. प्रचंड अहंकार आहे सासरे बुवा तुमच्या मुलीला. अजूनही ती जुनीच भांडणे उकरून काढत आहे. मी तिला अजिबात नको आहे. तिला हे लग्न मान्य नाही ना? मग मी सुद्धा आता कंटाळलो आहे. मी तिच्या समोर आणखी किती नमते घेणार? मी जितका नम्रपणे वागतो आहे ती तितका जास्त हट्टीपणा करत आहे. तिला नक्की काय हवे आहे ते तुम्हीच जाऊन विचारा. तिला डिवोर्स हवा असेल तर मी तो द्यायलाही तयार आहे. तिला जसे राहायचे आहे तसे राहू दे, रणवीर रागाने म्हणाला. रणवीर, हे काय चालवले आहे तुम्ही दोघांनी? लग्न म्हणजे काय लहान मुलांचे खेळ वाटलं का तुम्हाला? मंगळसूत्र बांधून अर्धा तास झाला नाही तोच तुमचे भांडण सुरू झाले? लता ह्याने अत्यंत दुःखी होऊन विचारले. तुम्हीच जाऊन तुमच्या सुनेला विचारा आई. जर हिची माझ्यासोबत शांतपणे संसार करायची इच्छा असेल तर हिने यावे, नाहीतर तिला जसे हवे आहे तसे ती राहू शकते, असे म्हणत रणवीर तरा पावले टाकत तिथून निघून गेला. त्याचे ते कठोर शब्द ऐकून निधीचे म्हणणं आतून पूर्णपणे तुटले. मी नक्की काय चूक केली आहे? ह्याला पैशाचं हव्यास सोडून दे असे म्हणणे माझी चूक आहे का? हा मला सोडून द्यायला तयार आहे, पण स्वतःची संपत्ती सोडायला तयार नाही. हा माणूस कधीच बदलणार नाही. ह्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आणि विचार केला हीच माझी सर्वात मोठी चूक होती, असा विचार करत निधी मनातल्या मनात झळपळत होती. ती शांतपणे बेडवर बसून फक्त त्याचाच बोलण्याचा विचार करत रडत होती. तितक्यात जयदेव खोलीमध्ये आले. निधी, हे काय चालले आहे? काय घडत आहे तुमच्या दोघांमध्ये? असे विचारत ते तिच्या शेजारी येऊन बसले. मी ह्यांच्यासमोर ज्या अटी ठेवल्या होत्या त्याबद्दल मी पप्पांना सर्व काही सांगू का? असे विचार निधीच्या मनात. ती गोंधळलेल्या नजरेने पप्पांकडे पाहत राहिली. पप्पांना ह्या सर्व गोष्टी सांगणे तिला योग्य वाटले नाही. यामुळे कदाचित त्यांच्या मनात रणवीरबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. निधी, मी तुलाच विचारत आहे, काहीतरी सांग. तू अशी विचित्र का वागत आहेस? तू तर त्याच्यावरच मनापासून प्रेम करत होतीस ना? मग आता त्याच्यासोबत संसार करायला काय हरकत आहे? हे नक्की काय चालले आहे?
केवळ तुझा हट्ट पुरवण्यासाठी मी आजपर्यंत सर्व काही केले, पण शेवटी त्याचे फळ असे मिळाले का? म्हणूनच म्हणतात की मुलींना आईचे प्रेम खूप महत्त्वाचे असते. आज जर तुझी आई जिवंत असती तर तू तुझ्या मनातील सर्व समस्या तिच्यापाशी मोकळेपणाने मांडू शकली असतीस. एक बाप म्हणून मी माझी जबाबदारी नक्कीच पार पाडत आहे, पण आईचे प्रेम मात्र मी तुला कधीच देऊ शकलो नाही याची आज मला जाणीव होत आहे. असे म्हणताना जयदेव यांचे डोळे भरून आले आणि ते रडू लागले. पप्पांच्या डोळ्यात पाणी पाहून निधीला खूप वाईट वाटले. लहानपणापासून पप्पांनी मला कधी आईची उणीव भासू दिली नाही, मला फुलासारखे जपले, पण आज माझ्या ह्या लग्नाच्या वादामुळे त्यांना इतकं मानसिक त्रास सहन करावा लागत आहे हे माझ्याकडून अजिबात पाहिले जात नाही, असं विचार निधीच्या मनात आला. तिचे मन हळवे झाले. पप्पा, तुम्ही उगाच स्वतःला का त्रास करून घेत आहात? यामध्ये तुमची कोणतीही चूक नाही. हो, हे अगदी खरे आहे की मी फक्त त्याच्यावरच प्रेम केले आहे. त्याच्याशी लग्न झाल्यामुळे मला मनातून खूप आनंद झाला आहे, पण आमच्या दोघांमधील भांडण एका वेगळ्याच विषयावरून झाले आहे. मी त्याच्यासोबत संसार करणार नाही असे कधीच म्हटले नाही. तो विनाकारण खूप जास्त विचार करत आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. नवरा बायकोंमधील अशी छोटी मोठी भांडणे उद्यापर्यंत आपोआप शांत होतील. प्लीज पप्पा, आजच्या नंतर माझ्यासमोर कधीही डोळ्यात पाणी आणू नका. आय एम हॅपी विथ दिस मॅरेज, तिने पप्पांना धीर देत म्हटले. तू खरोखरच खरे बोलत आहेस ना? मग तू आता रणवीर सोबत त्याच्या घरी जाशील ना? जयदेव यांनी डोळे पुसत विचारले. शेवटी त्या रणवीरने स्वतःचा हट्ट पूर्ण करूनच घेतला. आता मी त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ते पूर्णपणे व्यर्थ ठरेल. त्याच्यासाठी नात्यांपेक्षा तो पैसाच नेहमी महत्त्वाचा राहील. पण सत्याची किंमत त्याला एक ना एक दिवस नक्कीच समजेल. तसा प्रसंग कधीतरी नक्कीच येईल. हो पप्पा, माझ्या नवऱ्याच्या घरी नाही जाणार तर मग आणखी कुठे जाणार? तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण तुम्हाला तुमच्या ह्या लाडक्या मुलीला नवऱ्याच्या घरी पाठवण्याची खूप जास्त घाई झाली आहे का? असे विचारताना निधीचा आवाज प्रचंड जड झाला होता. तिला जवळ घेत जयदेव म्हणाले, छे, मुळीच नाही निधी. मला स्वतःला खूप त्रास होत आहे. इतके वर्ष जिचे कौतुक करत तिला लहानाचे मोठे केले त्या मुलीला दुसऱ्याच्या घरी पाठवायचे म्हटल्यावर कुणाला बरे वाटणार? पण काय करणार, प्रत्येक बापाचे हेच कर्तव्य असते. मुलीचे लग्न लावून तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवले की आम्हाला घरी शांतता मिळते. त्याशिवाय इतकी वर्ष तुला जे कुटुंब आणि प्रेम मिळाले नाही ते सर्व तुला आता रणवीरच्या घरात नक्की मिळेल. मला फक्त तेवढेच हवे आहे मुले, असे म्हणत त्यांचे डोळे पुन्हा एकदा पाण्याने भरून आले. पण पप्पा, तुम्ही इथे अगदी एकटेच राहणार ना? प्लीज तुम्ही पण माझ्यासोबत आमच्या घरी चला ना. तुम्हाला इथे एकटे सोडून जाण्यास माझे मन अजिबात तयार होत नाहीये, असे म्हणत तिने पप्पांना घट्ट पकडले आणि ती डसाडसा रडू लागली. इतकी वर्ष ज्या वडिलांनी माझा सांभाळ केला त्यांना मी अशी कशी सोडून जाऊ? मुलीच्या आयुष्यात हे लग्न म्हणजे एक प्रकारे वरदान आणि शाप दोन्ही एकत्र असल्यासारखेच आहे, असा विचार निधीच्या मनात आला. तिची गालमेल थांबत नव्हती. ते कसे शक्य आहे मुले? माझी काळजी घेण्यासाठी इथे हेमा आणि इतर नोकर आहेतच ना. मी ते अगदी आनंदात आणि मजेत राहीन. मी आठवड्यातून एकदा तुला भेटायला येत जाईन. हवे तर तिथे 2 दिवस मुक्काम करून परत येईन. चालेल ना? तू माझ्यापासून कुठेही लांब जात नाहीयेस. जेव्हा कधी तुला माझी आठवण येईल तेव्हा फक्त एक कॉल करत जा बास. आता चल उठ, पुढील काही विधी अजून बाकी आहेत. शिवाय तो रणवीर आधीच खूप रागावलेला आहे. तू जाऊन शांतपणे त्याच्याशी बोलून घे. जयदेव तिची समजूत काढत म्हणाले. लग्नाच्या मंडपाबाहेर येऊन रणवीर प्रचंड रागाने तडपडत उभा होता. तिच्या त्या विचित्र वागण्यामुळे तो पूर्णपणे कंटाळला होता.
माझी गाठ एका हट्टी मुलीशी पडली आहे, जिच्यापासून आता माझी सुटका नाही. हिची बुद्धी कधी ठिकाण्यावर येईल कोण जाणे, असा विचार करत रणवीर मनातल्या मनात जळपळत होता. रणवीर, तिचा तो हळवा आवाज ऐकून त्याने मागे वळून पाहिले. तिची ती केविलवाणी अवस्था पाहून त्याला आणखी जास्त राग आला. पैसा, संपत्ती ह्या विषयावर जर तुला पुन्हा इथे प्रवचन द्यायचे असेल तर माझ्यासमोर उभी राहू नकोस. तुझे ते पालतूचे तत्वज्ञान ऐकण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. आधीच माझे डोके पूर्णपणे भडकले आहे. तुला डिव्होर्स हवा आहे ना? ठीक आहे, मी तो तुला देऊन टाकतो. मला मोकळा कर आता, रणवीर अत्यंत संतापून म्हणाला. ती कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. मी कधी म्हटले की मला डिव्होर्स हवा आहे? तुम्हालाच मला सोडून देण्याची खूप जास्त घाई झाली आहे असे दिसते. जर असेच होते तर मग माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बांधण्याची काय गरज होती? हवे तेव्हा मंगळसूत्र बांधायचे आणि नको असेल तेव्हा सोडून द्यायचे. म्हणजे मी काय केळातील बाहुली वाटले का तुम्हाला? तुमच्याशी वाद घालून आता काहीही फायदा नाही. ठीक आहे, आजच्या नंतर मी तुमच्या समोर कधीही पैशाबद्दल आणि मालमत्तेबद्दल एक शब्दही बोलणार नाही. बोलून काही उपयोग नाही हे मला आता नीट समजले आहे. आता आपल्या ह्या वादामुळे घरातले सगळे लोक आधीच खूप नाराज झाले आहेत. चला आता आपण घरी निघूया का? निधी स्वतःला सावरत म्हणाले. अरे वा, माझी ही भांडखोर बायको इतक्या लवकर शांत झाली. नक्की काय जादू झाली हिच्यावर, असा विचार रणवीरच्या मनात आला. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. असे काय माझे तोंड पाहत उभे आहात? माझ्या चेहऱ्यावर काय माकड नाचत आहे का? चला आता, असे म्हणत तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे रागाने पाहत टोमणा मारला. म्हणजे तू मला तुझा नवरा म्हणून स्वीकारले आहेस का? रणवीरने प्रचंड आश्चर्याने विचारले. पप्पांसमोर मी काय काय बोलून स्वतःला ह्या बंधनात अडकून घेतले आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे ना? आता पुन्हा काय मान्य करायचे बाकी राहिले आहे? आपले तोंड बंद ठेवा आणि शांतपणे चला. जास्त बोलू नका, निधी डोळे मोठे करत म्हणाले. नवऱ्यासमोर ही कशी काय मोठ्या आवाजात बोलत आहे? राहू दे आता, हिच्याशी जास्त वाद घालत नाही. नंतर शांतपणे हिचा हा हट्ट आणि स्वभाव बघून घेईन. आता कशी बशी ही शांत झाली आहे. जर मी आता काही बोललो आणि हिचा पारा पुन्हा चढला तर उगाच मोठे संकट उभे राहील, असा विचार रणवीरच्या मनात आला. मला तोंड बंद ठेवून कसे यायचे हे चांगले ठाऊक आहे. आधी तू पुढे चाल, असे रणवीरने स्वतःचं रुबाब दाखवत तिला सांगितले. त्याचे ते बोलणे ऐकून निधीने तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि तोंड फिरवून ती पुढे चालू लागली. रणवीर शांतपणे तिच्या मागे मागे गेला. काही वेळापूर्वी थांबलेले लग्नाचे उर्वरित विधी आता पुन्हा सुरू झाले होते. दोघांनीही शास्त्रोक्त पद्धतीने सप्तपदी पूर्ण केली. शेवटी पप्पांच्या पैशाच्या बळावर तुमचे आणि माझे लग्न झालेच ना? निधी तोंड वाकडे करत हळूच कुजबुजले. तुमच्या पप्पांना मला हुंडा देण्याची अजिबात गरज नव्हती. तो सर्व खर्च आता वाचला आहे. केवळ प्रेमाचा श्वास घेऊन आणि प्रेमाचं घास खाऊन हवेत महाल बनणारे तुमचे कुटुंब आहे ना? मग तुमच्यासारख्या लोकांना पैशाची काय गरज आहे? लग्नात झालेला सर्व खर्च माझ्याकडूनच वसूल करून न घेता तुमच्या पप्पांना म्हणावे सर्व खर्च स्वतःच करून मोकळे व्हावे. असे म्हणताच त्या चिडलेल्या निधीने रागाने तिचा पाय जोरात रणवीरच्या पायावर दिला. आई गो, असे म्हणत रणवीर हळूच विवळला. जणू ती त्याला जिवंत गिळून टाकेल अशा नजरेने पाहत होती. तिचे ते लक्ष विचलित होताच रणवीरने संधी साधली आणि तो अचानक पुढे सरकला. त्याने अगदी हळूच तिच्या गोड गालावर ओठ टेकून आपली माया व्यक्त केली. तू अगदी राक्षस आहेस, असे म्हणत निधीने तिचे तोंड पुन्हा एकदा फुगवून घेतले. कपाळावर किंवा गालावर माया व्यक्त करणाऱ्याला राक्षस म्हणत नाही तर रसिक म्हणतात, असे म्हणत रणवीरने तिला हळूच डोळा मारला.
तिने पुन्हा एकदा रागाने तिचे तोंड दुसरीकडे फिरवून घेतले. माझी ही लाडकी निधी रागवली तरी किती सुंदर दिसते. ती हसली काय किंवा रुसली काय, शेवटी ती फक्त माझीच आहे, असा विचार रणवीरच्या मनात आला. पप्पांचा निरोप घेताना निधी त्यांच्या गळ्याला पडून ढसाढसा रडू लागले. रणवीर, मी माझ्या मुलीला खूप प्रेमाने आणि फुलासारखे जपले आहे. तिच्यावर कधीही दुःखाचे सावले देखील पडू दिले नाही. तू सुद्धा तिचा सांभाळ खूप आनंदाने आणि काळजीपूर्वक कर, असे म्हणत जयदेव यांनी जड अंतकरणाने रणवीरकडे पाहिले. बघत काय उभे आहात पप्पा? ह्याचे सासरे पोलीस कमिशनर आहेत, ही गोष्ट ह्याला कायम लक्षात ठेवायला सांगा. मला जर तिथे अगदी लहान डास जरी चावला तरी मी थेट तुम्हाला फोन करेन. तुम्ही ह्याला सरळ तुरुंगात डांबून टाका, निधीने रडता रडता देखील धमकी दिली. शहाणी आहेस ना तू निधी, जरा शांत बस. तो तुझा नवरा आहे ह्याचे भान ठेव. जयदेव यांनी तिला हळूच दटावले. बघा सासरे बुवा, तुमच्या समोर ही कशी काय बोलत आहे. अशा हट्टी मुलीला मी कधीतरी त्रास देण्याचे धाडस करू शकेन का? तुम्ही मला तुरुंगात टाकण्यापूर्वी हीच मला थेट देवाघरी पाठवून मोकळी होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, असे रणवीर म्हणाला. त्याचे ते हजरजवाबी बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण कळाळून हसले. तुम्ही तुमच्या मुलीवर किती जीवापाड प्रेम करता हे आम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजले आहे. तुम्ही मनातून कोणत्याही वाईट विचार करू नका. आम्ही सगळेजण तिला आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणेच सांभाळू आणि खूप प्रेमाने ठेवू, असे म्हणत लता यांनी जयदेव यांना धीर दिला आणि त्यांचे मन हलके केले. शेवटी त्या सर्वांचा जड अंतकरणाने निरोप घेऊन निधी तिच्या पतीसोबत म्हणजे रणवीर सोबत कारमध्ये जाऊन बसले. कारमध्ये शेजारी येऊन बसलेल्या निधीने एक तिरकस कटाक्ष टाकला. तिने रणवीरकडे डुंकूनही न पाहता आपले तोंड दुसरीकडे फिरवून घेतले. किती प्रचंड घमंड आहे हिच्या अंगामध्ये. मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम असूनही ही किती छान नाटक करत आहे. आता मी तरी आणखी किती दिवस हे सहन करणार आहे ते मी पण बघतो, असा विचार रणवीरच्या मनात आला. कार बऱ्याच अंतरावर गेल्यानंतरही तिने तिचे मौन सोडले नव्हते. नक्की काय झाले हिचे? हिच्या अंगात नक्की कोणते भूत शिरले आहे काय माहीत? ही इतकी सायलेंट होऊन का बसली आहे? हिला थोडे चिडून बघावे का? रणवीरचे मन त्याला चिडत विचारू लागले. इतकं डीप विचार नक्की कशाचं चाललं आहे? ओहो, आपल्याला होणाऱ्या बाळाचे नाव काय ठेवायचे असं विचार करत आहेस का? रणवीरने उपरोधाने विचारले. तिने चिडून त्याच्याकडे पाहिले. बाळ? तुम्ही बाळाबद्दल बोलत आहात का? बाळाचे डायपर मिळवण्यापासून ते त्याचे कपडे, जेवण, स्कूल फीस, बुक, पेन ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च काय कमी असतो का? पैसा कमावून तो खूप जास्त सेव्ह करणारा एक नंबरचा हाय क्लास कंजूस माणूस आहात तुम्ही. तुम्हाला मुले बाळे मुळीच शोभणार नाहीत, निधीने सडेतोड उत्तर दिले. ही वेडी मुलगी अजून किती अपमान करणार आहे माझा. ही जेव्हा माझ्या घरी येईल तेव्हा मी हिची अगदी महाराणीसारखी काळजी घेईन, जेणेकरून हिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. पण ही तर चक्क मलाच कंजूस ठरवत आहे, असा विचार करत रणवीर मनातल्या मनात जळपळत होता. पप्पांच्या पैशावर मजा करायला ही नेहमीच पुढे असते. स्वतः मात्र 1 रुपया कमावण्याची हिची लायकी नाही आणि माझ्यावरच वरडत आहे, असा विचार रणवीरच्या मनात आला. तुझ्या मनातील हीच गोष्ट आत्ताच्या आत्ता मोठ्या आवाजात तिला बोलून दाखवणार रणवीर. रणवीरचे मन त्याला छेडत विचारू लागले. मुळीच नाही. लग्नाच्या पहिल्याच दिवशी मला काही वाद वाढवायचा नाहीये. आता कशी बशी ही शांत झाली आहे. जर मी आता काही बोललो आणि हिचा फारा चढला तर खेळ संपेल. मला थेट घराऐवजी दुसऱ्या जागी आश्रय घ्यावा लागेल, असा विचार करत रणवीर मनातल्या मनात जळपळत होता. तिथे तोंड मिटून स्वतःशीच काय पुटपुटत आहात? जे काही बोलायचे आहे ते थेट मोठ्या आवाजात बोला. निधी पुन्हा एकदा जोरात वरडले. तुझ्यासारखा हट्टी
आणि तापट मुलीशी लग्न केल्यावर मला तरी कुठे शांतपणे बोलण्याचे स्वातंत्र्य उरले आहे. आता गुपचूप शांत बस, असे म्हणत रणवीरने तिला गप्प केले. मी मगासपासून शांतच बसले होते, पण तुम्ही स्वतःहून मध्येच वाद उकरून काढायला आलात, असे म्हणत निधीने तिचे तोंड पुन्हा एकदा फुगवून घेतले. रणवीरने ह्यावर काहीच उत्तर दिले नाही. अशा भांडखोर मुलीसोबत बोलून कधी कोणी जिंकू शकले आहे का, असा विचार रणवीरच्या मनात आला. घरी येईपर्यंत दोघांपैकी कोणीही एक शब्दही बोलले नाही. तोपर्यंत तिथे घरात प्रवेश करण्यासाठी आई आणि काकूंनी सर्व तयारी करून ठेवली होती. एकाच व्यक्तीशी 2 वेळा लग्न आणि 2 वेळा गृहप्रवेश करण्याचा हा प्रसंग वेगळाच होता. आधीच हिने एकदा ह्या घरात पाऊल ठेवून माझे पूर्ण आयुष्य विस्कळीत करून टाकले आहे. आता पुन्हा एकदा ही घरात येत आहे तर पुढे काय वाढवून ठेवले आहे ते फक्त देवच जाणे, असा विचार करत रणवीर मनातल्या मनात जळपळत होता. लताने पुढे होत ज्या दोघांची आरती केली आणि त्यांच्या कपाळावर टिळा लावला. निधी आता उजवे पाऊल पुढे टाकून आते मुले, असे म्हणत आईने उंबरट्यावर तांदळाचे माप ठेवले. ह्या महाराणीला ही गोष्ट सुद्धा आता सांगावी लागणार का? आधीच हिचा एकदा गृहप्रवेश झाला आहे ना. जरा हळूच पायाने माप ओलांड. फुटबॉल सारखी लात मारून माझ्या आईने ठेवलेले माप दूर उडवून देऊ नकोस. रणवीरने हळूच तिच्या कानात कुजबुजत टोमणा मारला. जर समोर तुम्ही उभे असता तर मी नक्कीच तसेच केले असते. तांदळाच्या मापाऐवजी तुमच्या डोक्यालाच नेम धरून लात मारली असती आणि तुमची कवटीच फोडली असती. जाऊ दे आता. नुकतेच लग्न झाले आहे म्हणून मी शांत आहे. पुढे तुमचे डोके फोडण्यासाठी मला भरपूर संधी मिळतील. निधीने तितकाच रागाने त्याच्या कानात उत्तर दिले. ही मुलगी नेहमी माझे डोके फोडण्याचाच विचार करत असते. नक्कीच ही एक मोठी राक्षस आहे, असा विचार रणवीरच्या मनात आला. तिने शांतपणे पुढे होत आपल्या उजव्या पायाने तांदळाचे माप ओलांडले आणि घरात प्रवेश केला. अशा प्रकारे शेवटी अग्निसाक्षीने लग्न करून त्या दोघांचा गृहप्रवेश अगदी व्यवस्थित पार पडला. आज आमची पहिली रात्र आहे. हे संकट वेगळंच आहे. ह्या कडूस माणसासोबत मला फर्स्ट नाईट साजरी करावी लागणार का? हातात दुधाचा ग्लास घेऊन निधीने हळूच खोलीचा दरवाजा उघडला आणि ती आत आली. ती आत आल्यानंतरही रणवीरने काहीच न पाहिल्यासारखे केले आणि तो मोबाईलमध्ये आपले तोंड खुपसून बसून राहिला. काय नाटक करतो आहे हा माणूस. जर हा आधीपासूनच इतका सुसंस्कृत आणि सभ्य असता तर मला इथे हार्ट अटॅक येऊन मी मरण पावले असते. हा रावणाचा अवतार नेहमी फक्त स्वतःच्या तोरा दाखवत असतो, असा विचार निधीच्या मनात आला. तिचे ते येणे पाहून रणवीरने मुद्दाम 2 वेळा मोठ्याने कोकल्याचा आवाज केला, पण तिने त्याच्याकडे पाहिलेच नाही. झोपलेल्या माणसाला उठवणे सोपे असते, पण झोपण्याचे नाटक करणाऱ्या माणसाला उठवणे कधीतरी शक्य होते का? मला आता इतका प्रचंड राग येत आहे की हातातले हे गरम दूध थेट ह्याच्या डोक्यावर वतून द्यावे असे मला वाटत आहे, असा विचार करत निधी मनातल्या मनात जळपळत होती. हातातला दुधाचा ग्लास टेबलावर जोरात आपटत निधी म्हणाले, हे बघा, मी तुम्हालाच सांगत आहे, हे तुमचे नाटक आता खूप जास्त झाले आहे. जर माझे डोळे तुम्हाला पाहत नसतील तर समजून घ्या की मी आंधळी नाही. एक चांगली आणि देखणी बायको खोलीत आल्यानंतरही तुम्ही डोके वर करून न पाहता असे बसून राहणे म्हणजे काय, असे म्हणत तिने उपरोधाने त्याची थट्टा केली आणि आपले तोंड फिरवले. तेच तर मलाही सांगायचे आहे. मी तुझ्याकडे पाहत नाहीये तर तू अजूनही इथे कशासाठी उभी आहेस आणि का जळपळत आहेस? माझं फर्स्ट नाईट मी काय पण करेन, हे लक्षात ठेव. मी तुझ्याकडे पाहत नाही याचा अर्थ असा आहे का की तू नटून तटून केलेला हा सर्व शृंगार आणि हा सोन्याचं ताटमाट विनाकारण वेस्ट होईल अशी भीती तुला वाटत आहे? रणवीरने तितकाच तोऱ्यात उलट प्रश्न केला. वेस्ट व्हायला तो काय
लग्नाच्या जेवणात शेवटी वाढलेला लोण्याचाच तुकडा वाटतं का तुम्हाला? तुमचे हे नाटक माझ्यासमोर करू नका. तुम्हाला पाहिले की माझं अंगाची आग होते. आणखी काय तर म्हणे फर्स्ट नाईट, निधी रागाने म्हणाली. तिचे ते शब्द ऐकून रणवीर उठला आणि थेट तिच्या समोर येऊन उभा राहिला. नाटक मी करतोय की तू? असे विचारत त्याने तिच्या डोळ्यात रोखून पाहिले. त्याला काय उत्तर द्यावे हे न सुचल्यामुळे तिची घालमेल सुरू झाली. हा माणूस मला असा प्रश्न विचारून गोंधळात टाकला आहे आणि माझ्या मनातील भीती वाढवत आहे, असा विचार निधीच्या मनात आला. मी कशासाठी नाटक करू? नाटक करून माझ्याशी लग्न तर तुम्ही केले आहे, निधी म्हणाले. आता बंद कर तुझे हे नाटक. मनात माझ्याबद्दल प्रेम ठेवून तू किती तोरा दाखवतेस? 2-2 वेळा फर्स्ट नाईट साजरी करण्याचे भाग्य कोणाला मिळते सांग? आता हे तरी विनाकारण वेस्ट करू नकोस. मरेपर्यंत तू माझे ब्रह्मचर्य सोडवणार नाहीस असं काही डिसाईड केलं आहेस का? या पृथ्वीवर दुसरी कोणतीही मुलगी मिळाली नाही म्हणून मी तुझ्याशी लग्न केले अशा थोऱ्यात का वागतेस? मी जर मनात आणले तर लाखो रुपयांचा हुंडा देऊन माझे पाय धुवून कन्यादान करणारे आणि मला जावई करून घेणारे कितीतरी सासरे रांगेत उभे आहेत, हे लक्षात ठेव. तू नसतीस तर दुसरी कोणीतरी आली असती, रणवीर थोडे स्पष्टपणे म्हणाला. ह्या खडूस माणसाला कोणी मुलगी दिली हेच त्याचे मोठे भाग्य आहे आणि याला आणखी हुंडा आणि संपत्ती हवी आहे, असं विचार करत निधी मनातल्या मनात जळपळत होती. जर जास्त बोलला तर उद्याचं वर्तमानपत्रात पतीचं खून अशी हेडलाईन येईल. त्यामुळे गुपचूप शांत झोपा, असे निधी म्हणाले. ते बोलणे संपत आले नाही तोच रणवीरने अचानक पुढे होत तिला जवळ ओढले आणि तिला मिठी मारली. त्याचा ह्या अचानक केलेल्या कृतीवर नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी याचं तिला सुचेनासे झाले. ती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी धडपडू लागली. हा माणूस नेहमी स्वतःची मर्जी चालवतो आणि मला चिडत राहतो, असा विचार निधीच्या मनात आला. तिच्या धडपडीकडे अजिबात लक्ष न देता रणवीरने तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढले. तो म्हणाला, आता बास कर. भांडण करून करून मी सुद्धा खूप कंटाळलो आहे. आपल्या वाट्याला देखील प्रेमाचे काही गोड क्षण यायला नकोत का? तू स्वतःहून तुझे तोंड उघडून सांगणार नाही हे मला माहीत आहे. तुझ्या मनात माझ्याबद्दल किती किती प्रेम भरले आहे हेही मला चांगलेच ठाऊक आहे. आपल्या या छोट्या मोठ्या भांडणामुळे ते प्रेम कधी कमी होऊ देऊ नकोस. तू माझ्यावर जेवढे प्रेम करतेस मी सुद्धा तुझ्यावर तेवढेच जीवापाड प्रेम करतो. मी तुला कितीही ओरडलो किंवा त्रास दिला तरी ते फक्त तुला चेडण्यासाठी होते. पण तुला खरी गोष्ट माहीत आहे का? मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मला तुला सोडून जगणे अजिबात शक्य नाही. तुला साधी दुखापत झाली तरी माझ्याकडून ते सहन होत नाही. आपल्या दोघांमध्ये उगाच तिसऱ्या गोष्टी आणून जे आयुष्य आनंदाने जगायचे आहे ते विनाकारण उद्ध्वस्त करू नकोस. प्लीज माझे ऐक आणि माझ्या प्रेमाची भावना समजून घे. असे म्हणताना रणवीरच्या डोळ्यातील खरे प्रेम तिला स्पष्टपणे दिसत होते. त्याचे ते प्रेम खोटे नव्हते आणि पैशाबद्दलचा त्याचा तो तोरा देखील आता खोटा वाटत नव्हता. त्याच्या डोळ्यातील पैशाचे हे भूत उतरवण्यासाठी मी जी वाट निवडली आहे ती कदाचित चुकीची तर नाही ना? त्याच्या ह्या पैशाचं वेडाला दूर करण्याचं नादात मी आमच्या हक्काच्या प्रेमाचंच बळी देत आहे का? मला ह्या गोष्टीसाठी नक्कीच दुसरा एखादा मार्ग शोधावा लागेल, असा विचार निधीच्या मनात आला. तिची अस्वस्थता हळूहळू कमी होत होती. ती असं विचार करत असतानाच रणवीरने तिला स्वतःच्या जवळ ओढले. तिने त्याच्या कांद्याला घट्ट पकडून पापणीही न हलवता त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. त्याने तिला तसेच आणून बेडवर झोपवले आणि खाली वाकत तिच्या कपाळावर स्पर्श केला. रणवीरच्या मनातील प्रेम आणि त्याचा तो स्पर्श तिला पूर्णपणे विरघळवून टाकत असला तरी तिचा जुना निर्णय तिला सारखं मागे वळत होता. त्याच्या डोक्यातील पैशाचे हे भूत उतरवण्यासाठी मी जी वाट निवडली आहे ती कदाचित चुकीची तर नाही ना?
मला या गोष्टीसाठी नक्कीच दुसरा एखादा मार्ग शोधावा लागेल असा विचार निधीच्या मनात आला. तिची गालमेल थांबत नव्हती. त्याच वेळी तिच्या गालावरून हळूच प्रेमाने हात फिरवत रणवीरने अतिशय सावकाश तिच्या ओठांना स्पर्श केला. त्याला स्वतःपासून दूर ढकलणे तिला शक्य झाले नाही. तिच्या परवानगीशिवाय तो कधीही पुढे जाणार नाही हा विश्वास तिच्या मनात पक्का होता. त्याने दीर्घकाळ प्रेमाचा वर्षाव करत तिच्या गळ्याच्या जवळ त्याचे तोंड लपवले आणि तिला जवळ घेतले. निधी अजूनही एका वेगळ्याच गोंधळात अडकली होती. रणवीरने तिच्या डोळ्यात रोखून पाहत, मागील वेळी झालेली चूक आता सुधारली आहे. मी बळजबरी करणार नाही. तुझ्या संमतीशिवाय मी पुढे जाणार नाही असे म्हणत रणवीर तिच्या उत्तराची वाट पाहत थांबला. निधी मात्र पूर्णपणे शांत राहिली. 2 मिनिटे त्या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. शेवटी तिच्यावरून बाजूला सरकत तो बेडवर एका बाजूला शांतपणे झोपून गेला. माझ्या अशा वागण्यामुळे तिला वाईट वाटले असेल का असा विचार ती निधीच्या मनात आला. तिने स्वतःहून पुढे होत त्याच्या छातीवर आपले डोके ठेवले. मला सुद्धा तुम्ही खूप आवडता रणवीर, पण हे सगळे आत्ताच नको. मला थोडा वेळ द्या. माझे मन सध्या एका वेगळ्याच गोंधळात अडकले आहे. आपण दोघांनी एक होण्यापूर्वी माझ्या मनातील हे सर्व गोंधळ दूर व्हायला हवेत प्लीज, ती म्हणाली. तिचे ते शब्द ऐकून रणवीरने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर स्पर्श करत तो म्हणाला, चला शेवटी आता तरी तू तोंड उघडून मला मनातील गोष्ट सांगितलीस. आपल्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली आहे. तिचे नाव काव्य आहे. मी तिच्याशीच पुढे जाण्याचा विचार करत होतो असे म्हणत त्याने हळूच हसून तिची फिरकी घेतली. त्याचे ते बोलणे ऐकून तिला प्रचंड राग आला. मी जेव्हा जोक करते तेव्हा हा माणूस भलताच सिरियस होतो आणि मी जेव्हा मनापासून सिरियस होऊन काही सांगत असते तेव्हा हा असं फालतू जोक करतो, इडियट असा विचार करत निधी मनातल्या मनात जळपळत होती. ती धाडकन बेडवरून उठून बसली आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली, काय म्हणालात? तुम्हाला ती काव्य हवी आहे का? जा मग आत्ताच्या आत्ता ह्या रूमच्या बाहेर वा. तिच्याशीच लग्न करून संसार करा असे रागाने वरडत तिने बेडवरील उसी उचलली आणि थेट त्याच्या तोंडावर मारली. अगं ये राक्षसी, असे का मारत आहेस? मी तर फक्त सहज बोललो होतो, सोड मला, रणवीर वरडला. ओ हो, मी उशीने मारले तर तुमचे हाड मोडले की काय? थांबा, आज मी तुमचे हाड मोडूनच तुम्हाला बाहेर पाठवते असे म्हणत ती मारण्यासाठी इकडे तिकडे काहीतरी शोधू लागली. तितक्यात रणवीरने क्षणाचाही विलंब न करता तिचा हात पकडला आणि तिला पुन्हा एकदा स्वतःच्या अंगावर ओढले. तिला आपल्या बाजूला वळवून तिच्यावर झुकत रणवीर म्हणाला, किती वरडतेस तू? बाहेर ऐकले तर सगळेजण चुकीचं अर्थ काढतील. जर शांत राहा आणि हो, पुन्हा माझ्यासमोर दुसऱ्या मुलीबद्दल बोललात तर मी तुम्हाला सहज सोडेन असे तुम्हाला वाटते का? असे म्हणत निधीने आपले डोळे मोठे केले. ओ हो, मी एका मुलीबद्दल बोललो म्हणून तुला इतकं प्रचंड राग आला का? पण तू मात्र माझ्यासमोर त्या पोलिसला चुंबन देऊ शकतेस का? त्याचे मन किती घाणेरडे आहे याची तुला जाणीव आहे का? तुझ्यासारख्या पवित्र मुलीला त्या कुत्र्याने स्पर्श केला तरी. असे बोलता बोलता रणवीरने अचानक स्वतःचे बोलणे अर्ध्यावरच थांबवले. त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला होता. हा माणूस नक्की काय बोलणार होता असा विचार निधीच्या मनात आला. तिची उत्सुकता वाढली होती. काय झाले? पुढे पूर्ण बोला रणवीर, निधीने विचारले. काही नाही, टाईम झाला आहे आता, शांतपणे झोपूया चल असे म्हणत तो विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याने असे का केले असं विचार निधीच्या मनात आला. ती त्याच्याकडे पाहतच राहिली.